नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमती भाग 18 भाग 17 आधीच अपलोड केलेले आहेत. मल्हारने सुमतीची परवानगी मागितली. त्याला सुमतीला आता त्याची बनवायची होती पूर्ण शरीराने मनाने. मल्हारला सुमतीला आता तिचे सर्व अधिकार द्यायचे होते. शरीराने मनाने पूर्ण तिचं व्हायचं होतं. सुमतीला पण आता त्याची ओढ लागली होती. मल्हारच्या स्पर्शाने ती आता फक्त त्याचीच मागणी करत होती. तिच्या शरीराला फक्त मल्हारची ओढ लागली होती. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, तू तयार आहेस ना? सुमतीने तिचे डोळे मिटून घेतले आणि मल्हारने सुमतीच्या पदराची पिन काढली आणि तिच्या छातीवरून तिचा पदर बाजूला केला. मल्हारने एका हाताने लाईट ऑन केली, तसं सुमतीने लगेच तिचं अंग झाकून घेतलं. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, काय ग, मला पाहू दे की थोडस, तसंही माझंच आहे ना? सुमती मल्हारला म्हणाली, लाईट बंद करा आधी. मल्हार म्हणाला, सुमती, अंधारात कसं काय दिसणार ग मला? मला तुला पाहायचं आहे तसं. सुमती, राहू दे ना लाईट. सुमती म्हणाली, अजिबात नाही, लाईट बंद करा आधी. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, तुला लाज वाटत असेल तर डोळे बंद करून घे ना. सुमती म्हणाली, अजिबात नाही, शांत बसा, मी सांगते ना तुम्हाला, ऐका ना. मल्हार म्हणाला, बरं ठीक आहे. मल्हारने लाईट बंद केली आणि सुमतीच्या अंगावरती आला. मल्हारने आता सुमतीचा हात बाजूला केला आणि तिच्या तोंडात तोंड घालून तिला पॅशनेटली किस करायला लागला. आता त्याने त्याचा मोर्चा तिच्या मानेकडे वळवला. मानेवर पण भरपूर किस केले आणि थोडा खाली आला आणि सुमतीचा पदर त्याने आता बाजूला केला. त्याला अंधारात काही दिसत नव्हतं, पण दोघं स्पर्श सुख खूप घेत होते. तिच्या उभार उरोजांना मल्हारचे ओठ लागले तसे सुमतीने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण मल्हारने आता तिचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले आणि तिच्या बरोबर आता मल्हारने तिचे उरोज त्याच्या तोंडात घेतले. सुमतीला आता हे सगळं असह्य होत होतं. मग मल्हारने सुमतीची हळूच एका हाताने कंबर दाबली आणि सुमतीच्या तोंडातून मादक स्वर बाहेर पडले. सुमतीचं तर पाणी पाणीच झालं होतं. मल्हारने आता सुमतीचा हात पकडलेला सोडला आणि सुमतीची साडी सुद्धा मल्हारने आधीच सोडली होती. आता मल्हारने सुमतीचा परकर ची नाडी एका हाताने सोडली आणि सुमती आता उठून बसली. त्याला म्हणाली, आहो नको ना. मल्हार आता तिला समजवण्याच्या अजिबात मूडमध्ये नव्हता. त्याला कधी एकदा सुमतीला माझी बनवतोय असं झालं होतं. मल्हारचा आवाज पण आता जड झाला होता आणि तो सुमतीला म्हणाला, सुमती, सॉरी, पण मला आता नको ना अडवूस प्लीज. मला समजवण्याच्या मनस्थितीत नाही. मल्हारचे डोळे आता सुमतीला मादक नजरेने न्याहाळत होते. तिच्या स्पर्शाने मल्हारला आता वेड लागलं होतं. मल्हारने आता डीम लाईट लावली आणि तोही सुमती समोर निर्वस्त्र झाला. सुमतीने तर आता तिच्या चेहऱ्यावरती लाजून हात ठेवला आणि मल्हार आता सुमतीच्या जवळ आला. दोघांच्या पण अंगावर मल्हारने ब्लँकेट घेतली आणि सुमतीला तंतोतंत चिकटला. सुमती पण आता प्रणय उत्सुक झाली होती. तो जे करतोय ते त्याला करून द्यायचं असंच तिने ठरवलं आणि डोळे बंद करून घेतले. सुमतीला पण आता मल्हारला तिच्यात सामावून घ्यायचं होतं. नुसती पाझरत होती आणि आता मल्हार थोडा हसायला लागला. त्याच्या प्रेमाने आता पूर येणार होता. मल्हारने सुमतीच्या कपाळावर एक किस केला आणि ओठांवर किस केला आणि सुमतीला तिच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी त्याने तिची अनुमती मागितली. सुमतीने घाबरून आता घट्ट डोळे बंद करून घेतले आणि मल्हारने तिच्यामध्ये प्रवेश केला. सुमतीला आता अजिबात सहन झाला नाही आणि 1-2 मिनिटानंतर सुमती रडायलाच लागली. तिला खूपच असह्य होत होतं. मल्हारचा पुरुषार्थ तिला सोसवत नव्हता अजिबात. तिने मल्हारला बाजूला केलं आणि मल्हारला म्हणाली, आहो नको ना, मला किती त्रास होतोय. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, ऐक ना.
सुमती म्हणाली, नाही, अजिबात नाही. मला खूप त्रास होतोय. मल्हार म्हणाला, थोडा त्रास होईल, नंतर कसं सगळं छान होईल, गोड होईल. सुमती, तुझ्या कलाकालाने घेतो प्लीज सुमती. सुमती म्हणाली, नाही. मल्हारला म्हणाली, आता गप्प झोपा. मल्हार तिला म्हणाला, मला गप्प झोप लागेल का ग? एखाद्या प्राण्याच्या तोंडाला रक्त लागलं की तो अजूनच चवतळतो. तसं झालंय आता माझं. तर जोपर्यंत रिकामा होत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आणि शांत हो, थोडंसं सहन कर. माझ्या डोळ्यात बघ, तुला कसलीच भीती वाटणार नाही आणि त्रासही हळूहळू कमी होईल. खरं तर आपला हनीमून मला आउट ऑफ डेस्टिनेशन साजरी करायचा होता, पण तुला मला बाहेर न्यायला वेळ नाही आणि तुझ्यापासून इतक्या दिवस मी लांब राहू शकत नाही. प्लीज मला समजून घे ना. सुमतीने आता तिचे डोळे पुसले आणि परत सरळ झोपली. मल्हार आता सुमतीवरती आला आणि त्याने त्याचा आत बाहेर प्रवास चालू केला. सुमतीच्या कलाकालाने मल्हार घेत होता. मल्हारचा वेग आता वाढला आणि सुमतीने मल्हारला धरलेलं सोडलं आणि त्याला मुक्तपणे या क्षणाचा आनंद घेऊन दिला. काही वेळानंतर सुमतीचं दुखणं पण कमी झालं आणि ती सुद्धा मल्हारमध्ये मिसळली. मल्हारची झाली. सुमतीने आता घट्ट चादर धरली. मल्हारचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलं होतं. त्याने सुमतीच्या कपाळावरती किस केला, तिच्या गालावरती किस केला आणि तिच्याकडे बघून समाधानाने हसला आणि त्याचं शेवटचं काम सुद्धा त्यांनी करून घेतलं. तो दमला आणि ती तृप्त झाली. मल्हारच्या मल्हार सुमतीच्या शेजारीच आडवा पडला, धापा टाकायला लागला आणि मुद्दामून सुमतीकडे बघून म्हणाला, बायको बघ ना, आज आपल्या आयुष्यातला हा पहिला अविस्मरणीय क्षण. त्यात पण मला किती दमवलंच ग. घाम काढलाच माझा. सुमती आता हसली आणि त्याच्या छातीवरती हळू बुक्की मारत म्हणाली, नालायक कुठले, मला किती त्रास झाला, अजूनही होतोय. मल्हार तिला म्हणाला, सुमती, नवीन नवीन गोष्टींचं असंच असतं. आधी टोचतात, आज शिरत नाहीत, घट्ट होतात. पण एकदा का आपण रोज रोज घालायला लागलो ना, की मग त्याची आपल्याला सवय होते आणि दोघांना सुद्धा एकमेकांची सवय झाली की ते बरोबर जमवून घेतील बघ. सुमतीने आता त्याच्या तोंडावरती हात ठेवला आणि त्याला म्हणाली, असलं काही बोलत जाऊ नका, मला खूप लाज वाटते. मल्हार तिला म्हणाला, आता आता काय लाजायचं? आता लाज वगैरे सगळं सोडून द्यायचं फक्त मल्हारसाठी, समजलं? सुमती, आय लव्ह यू सो मच. आणि सकाळी उठलो की आईला पण मी आय लव्ह यू म्हणणार आहे. सुमती म्हणाली, का हो? हो मग आईला पण म्हणायला पाहिजे. आईमुळेच तर माझ्या आयुष्यात माझी सुमती आली. सुमती, मला तुला कधीच गमवायचं नाही. तसं लग्न मोडलं, पहिलं त्या नवऱ्याचे सुद्धा आभारच मानले पाहिजेत मला. बरं झालं पळून गेला. देवाने सुमतीला फक्त माझ्यासाठीच बनवलेली आहे. आणि सुमतीने मल्हारच्या गालावरती किस केला आणि त्याला म्हणाली, आणि तुम्हाला सुद्धा देवाने माझ्यासाठीच बनवलं होतं. आय लव्ह यू. मल्हार, आहो. मल्हार म्हणाला, आहो काय आहो? मल्हार म्हण ना, आय लव्ह यू मल्हार असं म्हण. सुमती म्हणाली, नको बाबा, मला तुमचं नाव नाही घ्यायचं. मी आहो जाऊच करणार तुम्हाला. मी तुमचा खूप आदर करते, म्हणून मला नावाने हाका मारायला नाही आवडत तुम्हाला. मल्हार म्हणाला, हो का बायको, पण आता आपण इथे दोघंच आहोत ना. माझी अशी अपेक्षा होती की एवढं सगळं झाल्यानंतर बायकोने आय लव्ह यू मल्हार असं म्हणावं. सुमती म्हण ना. सुमती आता हळूच त्याचा ओठ चावत म्हणाली, आय लव्ह यू मल्हार. मल्हारने पण तिला जवळ घेतलं आणि सुमतीला म्हणाला, आय लव्ह यू टू सुमती. आणि दोघे जण एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. सकाळी सुमतीला लवकर जाग आली आणि मल्हार आणि ती दोघेही एकाच ब्लँकेटमध्ये निर्वस्त्र होते आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपले होते. सुमतीला आता खूप लाज वाटली आणि तिने मल्हारच्या मिठीतच स्वतःला लपवून घेतलं.
तिची वळवळ चालली होती म्हणून मल्हारची झोप जरा चाळवली आणि मल्हार पण जागा झाला. मल्हार सुमतीला म्हणाला, काय ग सुमती, उठलीस तू? झोप की अजून. सुमती मल्हारला म्हणाली, अहो तुम्ही मला शिमला किंवा मनालीला घेऊन नाही आला आहात. आपण आपल्या घरी आहोत आणि तुम्हाला ऑफिसला नाही जायचं? मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती रोजचंच काम आहे ग, पण काय जावं लागणार. खूप कामं पेंडिंग आहेत. कारण की सर जाणार असल्यामुळे काम जरा वाढलं आहे. त्याच्यामुळे जावं लागणार आहे. नाहीतर मस्त सुट्टी घेतली असती आणि तुला मूवीला घेऊन गेलो असतो. मल्हार आता सुमतीला अजूनच चिकटला आणि सुमती त्याला म्हणाली, अहो बाद झाला आता. सकाळ झाली आहे. आई पण उठल्या असतील. मला आवरून घेऊ द्यात पटकन. आणि तुमच्यासाठी नाश्ता पण बनवायचा आहे, डबा बनवायचा आहे. आणि तुम्ही पण उठा. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती तुझी हरकत नसेल तर अजून एक राऊंड काढायचा का ग? पटकन काम उरकून टाकूयात 5 मिनिटात आणि मग आंघोळ कर आणि नाश्ता करायला जा बाहेर. सुमती म्हणाली, नको अजिबात नाही. तुम्हाला ना आता तेवढंच दिसायला लागलं आहे. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती आता तेवढंच दिसणार मला, तुझ्याशिवाय मला काहीच दिसणार नाही खरं. आता त्याला मला सुमतीने आता त्याला थोड्याशा गुदगुल्या केल्या आणि त्याच्या मिठीतनं सुटली आणि त्याला म्हणाली, काय हो माझे कपडे द्या ना इकडे, मला आंघोळीला जायचं आहे. सुमती म्हणाली, मल्हार सुमतीला म्हणाला, जा की अशीच. सुमती म्हणाली, अशीच कुठे जाऊ? बाथरूम काही इथल्या इथे नाही आपलं. आपलं बाथरूम पर्यंत जायला सुद्धा 5-6 पावले तरी चालावंच लागतं ना. आणि कसं असं कसं जाऊ मी? मल्हार म्हणाला, ठीक आहे, मी तुला रूम पर्यंत उचलून घेऊन जातो. आपण दोघं रोमॅन्टिक बात घेऊयात एकत्र. सुमती म्हणाली, अजिबात नको, मला टाइमपास करायला वेळ नाही. तुम्ही माझे कपडे द्या आणि मला आंघोळीला जाऊ द्या. आणि घड्याळात बघा किती वाजले आहेत, 8 वाजले आहेत. तुम्हाला 10 वाजता ऑफिसला जायचं आहे ना? 2 तासात मला पटापटा आवरायला लागेल. मल्हार म्हणाला, बरं बाबा. मल्हारने तिच्या हातात तिची साडी दिली आणि सुमतीने पटकन अंगाभोवती गुंडाळून बाथरूमकडे पळाली आणि पटकन आंघोळ केली तिने. आणि नेमका घाईघाईत आतमध्ये टॉवेल न्यायचाच विसरून गेली. मल्हार उठला होता आणि आज बेडरूममध्येच एक्सरसाइज करत होता. सुमतीने मल्हारला आवाज दिला, काय हो तुम्ही बाहेर आहात का? मल्हार म्हणाला, हो बाहेरच आहे. काय ग? अहो मला टॉवेल द्या ना, विसरले मी आतमध्ये घेऊन जायचा. घाईघाईत तशीच आले. मल्हार तिला म्हणाला, देतो हा. मल्हारने आता तिचा टॉवेल घेतला आणि बाथरूम बाहेर तसाच उभा राहिला टॉवेल हातात घेऊन. सुमतीला म्हणाला, सुमती हा घे तुझा टॉवेल. सुमती दारामागे उभी राहिली आणि तिचा हात बाहेर केला आणि म्हणाली, द्या ना माझ्या हातात. मल्हार आता मुद्दामून खटाळपणा करत टॉवेल इकडे ने तिकडे ने असं करत होता आणि तिच्या हाताला लागूनच देत नव्हता. मुद्दामून त्याचा हात तिच्या हातात द्यायचा आणि सुमती त्याचा हात बाजूला करायची. सुमती त्याला आता ओरडली. त्याला म्हणाली, आता गप्प बसा बरं का, मला खूप थंडी वाजत आहे. एकतर आंघोळ केली मी आणि 5 मिनिटं झाले असं करताय. आईंना आवाज देऊ का? मल्हार आता हसला आणि सुमतीला म्हणाला, सुमती दे दे आईला आवाज दे, कमीच बोलू आतमध्ये. आणि मी बेडवरचं काहीच आवरलेलं नाहीये, तसंच सगळं पडलेलं आहे. ते सगळं बघू दे आईला. तुझा ब्लाऊज एका बाजूला पडला आहे, परकर एका बाजूला पडला आहे, ब्लँकेट पण अस्ताव्यस्त झालं आहे. सगळं बघू देत आईला. बोलवू का मी? तू आवाज देतेस का मी देऊ? आणि आईने हे सगळं पाहिलं की आई स्वतःच लाज वाटून बाहेर जाईल आणि तुला आईसमोर दिवसभर किती लाज वाटेल ते सांग. बोलवू का? सांग लवकर, का तू आवाज देतेस? सुमती त्याला म्हणाली, अहो नको, आईंना नका बोलू. मला किती थंडी वाजत आहे आणि तुम्हाला पण ऑफिसला जायचं आहे, आवरायचं आहे ना.
द्या लवकर टॉवेल. मल्हार सुमतीला म्हणाला, बायको, मला ऑफिसला जायचं आहे म्हणून नाही, पण तुला थंडी वाजत आहे म्हणून हा टॉवेल घे आणि अंग पुसून पटकन बाहेर ये. मला आंघोळीला जाऊ दे. सुमतीच्या हातामध्ये त्याने टॉवेल दिला आणि सुमती पटकन अंग पुसून टॉवेल गुंडाळून बाहेर आली. बाहेर आल्या आल्या मल्हारच्या हातात लगेच त्याचा टॉवेल दिला आणि त्याला बाथरूममध्ये ढकललं आणि दार लावून घेतलं तिने. त्याला म्हणाली, पटकन आंघोळ करा आणि बाहेर नाश्ता करायला या. नाश्ता करून ठेवते. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.